मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा गाव हे एक सुंदर ठिकाण पर्यटकांना आराम आणि मनशांती मिळवण्यासाठी नयनरम्य वातावरण देते। आपण जर शहरातील त्रासदायक आवाज आणि शहरी जीवनापासून काही काळ स्वतःला डिस्कनेक्ट करू इच्छिता तर मनशांतीसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे नक्कीच सर्वोत्तम ठिकाण आहे। चला तर पाहूयात तापोळा। फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम आलेले फ्रेश त्या स्ट्रॉबेरी गार्डन मधून। महाबळेश्वर मधील तापोळा हे हिल स्टेशन मुंबई पासून 250 किलोमीटर तर पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे। येथे येण्यासाठी सर्वात अगोदर महाबळेश्वरला यावे लागते, जिथून तापोळा हे 30 किलोमीटर अंतरावर आहे तर साताऱ्यावरून 80 किलोमीटरवर आहे। तसंच येथे येणारा घाट रस्ता हा अगदी सुंदर आणि एकदम भन्नाट व्ह्यूजनी भरलेला आहे, त्यामुळे येथे येताना अगदी छान आणि एकदम मस्त वाटतं। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो रिव्हर व्ह्यूला, जिथे गाडी पार्क केली आणि चेक इन केलं। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कशा आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल। तर मित्रांनो, आजच्या या सुंदर दिवसात आपण आलेलो आहोत महाबळेश्वरच्या जवळच असलेल्या तापोळामध्ये, म्हणजेच महाराष्ट्राचं मिनी काश्मीर। आणि तापोळामध्ये आल्यानंतर मग सर्वात अगोदर मी चेक इन केलेलं आहे इथे असलेल्या रिव्हर व्ह्यू ॲग्रो टुरिझम या रिव्हर कॅम्पमध्ये। सो चला आज आपण तापोळा एक्सप्लोर करूया आणि मी तुम्हाला या रिव्हर व्ह्यू कॅम्पचा कंप्लीट जो परिसर आहे, रूम्स आहेत आणि इथले काय काय ॲक्टिव्हिटीज आहे, फूड, सो कंप्लीट जे इथला ॲटमॉस्फिअर आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला एक्सप्लोर करूया तापोळा। सो मित्रांनो, चेक इन करताच आपला गरमागरम नाश्ता आलेला आहे आणि नाश्त्यामध्ये आहे मिसळ पाव, पोहे। तर आपण फटफट ब्रेकफास्ट करू आणि इथला जो परिसर आहे तो एक्सप्लोर करूया। तिन्ही बाजूने असणाऱ्या नद्यांचा संगम, त्याचबरोबर नदीच्या कोपऱ्या कोपऱ्याने असणारी गावे, हिवाळ्यातील हिरवळ आणि आल्हाददायक वातावरण या सर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर निसर्गप्रेमींनी इथे नक्कीच भेट द्यावी। आता मी तुम्हाला इथले जे रूम्स आहेत ते दाखवते। इथले नदी किनाऱ्याला लागून असलेले रूम्स अगदी स्पेशियस व नीट आणि क्लीन आहेत। त्याचबरोबर प्रत्येक रूम मध्ये एक एक्स्ट्रा बेडही आहे, त्यामुळे फॅमिली सोबत येणं अगदी उत्तम आहे। व इथे बेसिक टॉयलेटरीज सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात आणि वॉशरूम सुद्धा खूप क्लीन आहे। मित्रांनो, इथे एकदम छान वाटत आहे। पक्ष्यांचा किलबिलाट, समोर असा व्ह्यू आणि असा मंद येणारा वारा, खूप मस्त वाटते, अगदी पीसफुल। तसेच इथे अजून बरेच प्रकारचे फॅमिली रूम सुद्धा अवेलेबल आहेत, जिथे तुम्ही तुमच्या मोठ्या फॅमिली आणि फ्रेंड्स ग्रुप सोबत एकत्र राहण्याची मज्जा घेऊ शकता। नाश्ता झालेला आहे, तर आता इथे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण ट्राय करू, जसे की आर्चरी। चला आर्चरीत थोडे ट्राईज करून मग कॅरम ट्राय केलं। तसंच इथे अजून गेम्स सुद्धा आहेत, ते तुम्ही नक्की एन्जॉय कराल। तसंच इथे असलेले लाकडी कलाकृती ही पाहण्यासारखी व काही वस्तू देखील इथे ठेवली आहेत, जे पूर्वीच्या काळी वापरले जायचे, जसं की पाटा वरवंटा व पूर्वीच्या काळी पीठ दळण्यासाठी वापरले जाणारे जाते।
तर आत्ता वेळ झालेली आहे इथे असलेल्या पॅडल बोट राईड आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची. पण ह्या कपड्यात तर करू शकत नाही, तर फटफट चेंज करून झालेलं आहे आणि लाईफ जॅकेट सुद्धा घातलेलं आहे. तर आता आपण जाऊया. मित्रांनो, मस्त थंड थंड पाण्यात कायाकिंग करायची मज्जाच काही वेगळी आहे, ते पण कोयना नदीमध्ये. कोयना नदीतले शिवसागर तलाव ही तापोळ्याची खासियत असणारे जलाशय. हे अतिशय सुंदर असून त्याच्या आजूबाजूला गर्द हिरवगार वनराई आहे. त्यामुळे हा कायाकिंग करण्यासाठी अगदी उत्तम स्पॉट आहे, जिथे कायाकिंगचा सुंदर एक्सपिरियन्स मी घेतला, जो तुम्ही देखील इथे घेऊ शकता. आता आपण आपल्या हॉटेलपासून थोडंच पुढे चाललेलो आहोत. इथे ॲक्च्युली बोट क्लब आहे, तर इथे आपल्याला बोट रिलेटेड कम्प्लीट जे राईड आहेत ते इथे असणार आहेत. इंजिन प्रकारातल्या ज्या हायस्पीड प्रकारातल्या बोट आहेत त्या इथं आपल्या तापोळ्यामध्येच आपल्याला अवेलेबल आहे आणि त्या मोठ्या प्रमाणावर साधारण तापोळ्यामध्ये एक 400-450 बोट टुरिस्टसाठी अवेलेबल आहेत. आणि या बोटसाठी आमच्याकडं पूर्णपणे प्रशिक्षित अशी त्याचे ड्रायव्हर, पूर्ण स्टाफ, रेस्क्यू करणारी एक टीम, असं सर्व प्रकारची यंत्रणा इथं आपल्याला अवेलेबल होते. इथं सगळं जे काही बोटिंग चालतं ते विथ लाईफ जॅकेट आणि पूर्ण सेफ्टी मेजर सांभाळून सगळ्या प्रकारचं बोटिंग केलं जातं. 1988 पासून हा बोट व्यवसाय इथं अगदी सुरळीतपणे चालू आहे. मोठं प्रकारातले दत्त मंदिरपर्यंत पूर्ण दिवस म्हणजे वासोट्यापर्यंत ते आणि एकाच प्रकारातले अलाव आहे वासोट्याला, बाकी ह्या प्रकारातला अलाव करत नाही फॉरेस्ट. आणि पेट्रोल इंजिनच्या बोट फक्त हाच प्रकार फक्त अलाव होतो आपल्या वासोट्यासाठी. त्यासाठी कमीत कमी 12 लोकांचा ग्रुप असला तर मग हे बरोबर. आपण आपल्या हॉटेलपासून थोडंच पुढे असलेल्या बोट क्लब या ठिकाणी आलेलो आहोत. इथे आपल्याला बोट राईड मिळणार आणि इथे तुम्ही स्कूटर बोट, पॉवर बोट आणि स्पीड बोट ना आणि मोटर बोट, सो ह्या सगळ्या गोष्टी राईड करायला तुम्हाला इथे मिळतील. आणि हे आपण म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतो आणि काय काय म्हणजे कसं आहे, इथे जे येणारे जे पर्यटक आहेत बोटिंगसाठी त्यांना आपल्याकडे एक 4-5 प्रकारचे ऑप्शन आहेत बोटिंगचे. म्हणजे फॅमिलीचे साईज वाईज किंवा त्याचा कसा ग्रुप असेल तसं ते बोट करू शकतो. बोट करून इथून आपल्याला बामणोली पॉईंट, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर आणि वासोटा किल्ला असं त्यांच्या चॉईसनुसार बोटिंग करता येतं. त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बोट आहेत. जसं की मोठ्या ग्रुपसाठी मोटर बोट आहे आपल्याकडे, किंवा स्पीड बोट आहे 4 सीटरची, पॉवर बोट हा एक प्रकार आहे, थोडा फास्ट असतो, आणि वॉटर स्कूटर. अशा सगळ्या प्रकारच्या बोटच्या राईड इथे एन्जॉय करू शकतो. वॉटर स्कूटर म्हणजे आपण काय एक्झॅक्टली त्याचं? वॉटर स्कूटर म्हणजे हाय स्पीड बोट असते, सिंगल सीट राईड येते. मागे एक आमचा ड्रायव्हर येतो आणि पुढे बसून थोडं पर्यटकांना बसतो. ठीक आहे, तुम्ही आता एन्जॉय करून बघा, तुम्हाला मजा येईल. ठीक आहे, चालेल, नक्कीच. तर आता आपण पहिला राईड करू ही वॉटर स्कूटर. चला. स्पीड बोटचा अगदी थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊन खूप मस्त वाटलं. तर आता एकदम थ्रिलने भरलेली राईड आपण केली स्कूटरवाली, आणि आता टाइम आहे पॉवर बोटची. ही पण थ्रिलच असणार आहे नक्कीच. तर चला. आपली बोट राईड चालू झालेली आहे. खूप मस्त वाटतंय, पण जास्त सेफ आहे त्या बोटपेक्षा. थोडी भीती कमी वाटते. या नदीतल्या एका आयलँडवर असलेले अगदी फेमस असे हे दत्त मंदिर आहे, जिथे साधारण 6 फूट भुयारी मार्गातून जावे लागते. जिथे आपल्याला त्रिदेव शिवलिंग पाहायला मिळते, ज्याच्या वरच्या भागात ब्रह्मा, मधल्या भागात विष्णू तर खालील भागात महेश असे आहेत.
व शिवलिंगावरील खोलीत आपल्याला गणेशाचे मंदिर पाहायला मिळते. बोटीच्या या प्रवासात आजूबाजूला भरपूर छोटी मोठी बेट तर पाण्यात काही झाडे पाहायला मिळत होती व पुढे आला त्रिवेणी संगम, जिथे सोळशी, कांदाटी आणि कोयना या 3 नद्यांचा संगम होतो, जो स्पॉट तुम्ही इथे कव्हर करू शकता. मित्रांनो, ह्या बोट राईडमध्ये खूपच मजा आली. खूप मस्त आहे. तुम्ही इथे खूप एन्जॉय करू शकता आणि तुमच्या फॅमिलीसोबत तर खूपच मजा येईल तुम्हाला. तसंच जर इथे कोणी ट्रेकिंग एन्थुझियास्ट असेल तर त्यासाठी इथे असलेले वासोटा किल्ला हा देखील खूप उत्तम पर्याय आहे. हा ट्रेक मी लास्ट टाइम केला होता, ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केला आहे. तो पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा. या स्टेजचं अजून एक बेस्ट पार्ट म्हणजे इथे असलेलं स्विमिंग पूल. येस, तुम्हाला इथे स्विमिंग सुद्धा एन्जॉय करायला मिळणार आहे आणि ते पण स्विमिंग पूल सुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे. आता दुपारचे वाजले आहेत 2 आणि खूप गरम होत आहे, त्याच्यामुळे मस्त रिफ्रेश व्हायला आता मी जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये. मित्रांनो, पाण्यात तर उतरले पण पाणी भरपूर थंड आहे, एकदम असं कोल्ड फ्रीजिंग वॉटर आहे. बापरे. रिव्हर व्ह्यू मध्ये आपल्याला रिव्हर तर पाहायला मिळेलच, त्यासोबतच इथले गेम्स सुद्धा आहेत. पण इथे एक भारी गोष्ट म्हणजे इथे असलेला स्विमिंग पूल, ज्यात पोहून खूप मजा येईल आणि तुम्ही तुमच्या फॅमिली व फ्रेंड सोबत खूप एन्जॉय करू शकाल. स्विमिंग करून खूप भूक लागली तर इथे मी जेवून घेतले. तसेच इथे व्हेज व नॉनव्हेज थाळी असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो मित्रांनो, आता इथे आलेल्या जे गेस्ट लोक आहेत त्यांचा आपण रिव्ह्यू पाहून घेऊ. सो कसं होतं, कसा एक्सपिरियन्स होता? ॲक्च्युली काल आम्ही आलो इथे रिव्हर व्ह्यू ॲग्रो टुरिझम रिसॉर्टमध्ये. इथे काल आम्ही चेक इन केलं आणि सगळं यांच्या ॲम्युनिटीज आणि ओव्हरऑल एरिया बघून आम्हाला फार छान वाटलं. आणि प्लस पॉईंट असा आहे की यांचा एरिया खूप मोठा आहे आणि सगळ्यात जास्त आवडलं ते त्यांची जी हाऊसकीपिंग टीम आहे किंवा जी ॲडमिन टीम असेल त्यांचं जे बिहेवियर आहे आणि त्यांचं जे कनेक्ट आहे येणाऱ्या गेस्टसोबत ते खूप छान आहे अगदी. आणि ज्या इंडोर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्या पण खूप छान आहे, मोठ्यांसाठी, लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठी खूप छान आहे. आणि मुलं फार जास्त एन्जॉय करतात ॲक्च्युली, कारण की झाडं वगैरे आहेत छान, त्यांना खेळण्यासाठीचे जे गेम्स आहेत ते छान आहेत. आणि सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे इथे पेट्स जे आहेत, आपण म्हणतो की जे मांजर, कुत्रा वगैरे, जे लहान मुलांचं फार आवडते गोष्ट आहे. तुझं नाव सांग आधी. तुझं नाव जास्वी आहे ना? माती खेळली, पाणी खेळली, बोटिंग केलं, अजून काय काय केलं? मावला खाऊ दिला, बुबू डॉगीला पण दिला ना. त्याच्याबरोबर खेळली ना तू? खेळत होते ना तुझ्याबरोबर छान छान? हा, अजून बॅट बॉल खेळलो आपण. रिव्हर व्ह्यू ॲग्रो टुरिझम पासूनच थोड्या अंतरावर असलेल्या अन्वी फार्म्स मध्ये आता आपण जाणार आहोत आणि तिथे आपण करणार आहोत स्ट्रॉबेरी प्लकिंग. निसर्गाच्या कुशीत असलेल्या तापोळा गावात बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी कृषी पर्यटन सुरू केले आहेत. त्यात स्ट्रॉबेरी, भाजी व फुलझाडे, फळझाडे पाहायला मिळतात. हे स्ट्रॉबेरी फार्म्स अगदी पाहण्यासारखे व एक्सपिरियन्स घेण्यासारखे आहेत. तर जेव्हा कधी तुम्ही इथे येत असाल तर अन्वी स्ट्रॉबेरी फार्म्सला नक्की भेट द्या. आपण येऊन पोहोचलेलो आहोत या स्ट्रॉबेरी फार्ममध्ये आणि हे इथले ओनर आहे. तुमचं नाव सर? समीर जन्म. ओके. आणि हे सगळं तुम्ही इथे म्हणजे हो, मेंटेन असेल सगळं, आई वडील, मी, मिसेस असं. आणि हे स्ट्रॉबेरी बद्दल अधिक माहिती जरा. हां, हे अन्वी स्ट्रॉबेरी गार्डन रिव्हर ॲग्रो टुरिझम तापोळ्यापासून 9 किलोमीटर, महाबळेश्वर पासून 14 किलोमीटर. ओके. आणि ते तुम्ही फक्त स्ट्रॉबेरीज लावले की अजून काय? स्ट्रॉबेरी लावल्यात, प्लस ब्रोकोली आहे, बाकीचे व्हेजिटेबल, वांगी, मिरची, बटाटे, जे काही नॅचरल ते करत असतो. खास करून आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी स्ट्रॉबेरीची शेती करतो. या स्ट्रॉबेरी झाडांची उंची एवढीच राहते, 50 दिवसानंतर असं पांढऱ्या रंगाचं स्ट्रॉबेरी येते. त्या फुलामधूनच अशी हिरवी स्ट्रॉबेरी तयार होते आणि त्यानंतर लाल रंगाची स्ट्रॉबेरी तयार होते. हे प्लॅस्टिक लावलंय की जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये यासाठी प्लॅस्टिक लावलंय. आतमधून आपण ड्रीप इरिगेशन केलं, ठिबक सिंचन, पाण्याचं ठिबक पाईप आपण आतमध्ये लावलेलं आहे. हे आंतरपीक म्हणून लसूण लावलेला आहे, जेणेकरून जर एखादा अटॅक असेल, रोगाचे काय असेल तर त्याच्यावर अगोदर अटॅक जातो. प्लस अजून बाकी व्हेजिटेबल करतो, मिरची असेल, त्या ठिकाणी ब्रोकोली आहे समोर,
ब्रोकोली पण करत असतो आणि आम्ही एक फ्रेश ह्या मागचं करण्यात काय करतो, इथून स्ट्रॉबेरी तोडून घेऊन जातो, त्याचे कट पीसेस करतो आणि त्यानंतर आईस्क्रीमचा सारखा जुन्यामध्ये सारखा त्यावर आईस्क्रीम बनवतो रोज, त्यामध्ये फ्रेश स्ट्रॉबेरीचे, त्यामध्ये स्ट्रॉबेरीचे कट पीसेस टाकतो, क्रश क्रीम टाकून स्ट्रॉबेरी विथ क्रीम देत असतो. इथे आपला एक मित्रच बसलेला आहे, आपल्या स्ट्रॉबेरी फार्मची रक्षा करतो आहे. एवढ्या उन्हात ताणात सुद्धा तो एकटा बिचारा बसलेला आहे. तुम्हाला ह्याला भेट द्यायची असेल तर तुम्हाला इथे अन्वी स्ट्रॉबेरी फार्म्समध्ये यायला लागेल. सो नक्कीच ह्याला भेट द्या. काय रे, कसं काय, बरं ना? तुम्ही हे जॅम वगैरे पण बनवता का? हा, हे आम्ही जाम वगैरे बनवतो. ओके. हा स्ट्रॉबेरीचा जाम, हा मलबेरीचा जाम. मलबेरीचा पण, हा मलबेरीचा क्रश. ओके. आणि हा तो स्ट्रॉबेरीचा क्रश. अच्छा. हे आपण सगळं होममेड घरी करतो. कितीला एक स्ट्रॉबेरी जामचा 120 रुपयाला एक, स्ट्रॉबेरी क्रश 150 रुपयाला आणि मलबेरीचा क्रश पण 150 रुपये. मित्रांनो, आपलं फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम आलेलं आहे, फ्रेश त्या स्ट्रॉबेरी गार्डन मधून. तर आता आम्ही फटफट टेस्ट करते. दिसतं तर खूप यम्मी आहे. खूप मस्त आहे स्ट्रॉबेरी. समोरच एका काकींचा स्टॉल होता. हा थ्रेड, आपण थ्रेड भेटतात बांगड्यांचे प्लेन असे, आणि त्याच्यावरती आपण थ्रेड, जिथे सुंदर बांगड्या व ज्वेलरी विकण्यासाठी ठेवल्या होत्या. ही ज्वेलरी चक्क ह्या काकूंनी बनवली होती, जे हँडिकॅप असूनही त्यांच्यात इतकी सुंदर कला होती. जर कधी तुम्ही इथे व्हिजिट करत असाल तर ह्यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. संध्याकाळचा खूप सुंदर असा सनसेट पाहिला व बघता बघता रात्र झाली. मग काय, चालू झाला इथला बार्बेक्यू, जो अगदी टेस्टी होता. तशीच रात्री थंडी वाढायला लागली, त्यामुळे ह्यांनी इथे बॉनफायर लावले होते, ज्याची ऊब घेऊन खूप छान वाटले. आणि अशा प्रकारे आपला दिवस इथे संपला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि हो, असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.